महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वारे जसे जसे वाहू लागले तसे तसे काही सर्वे समोर यायला लागलेले आहेत आणि निवडणुकीमध्ये मुद्दे काय असावेत, निवडणूक कशावर लढवलं जाणार यापेक्षा अनेक एजन्स्या ज्या काही वेळेला काही राजकीय पक्षांनी हायर केलेल्या असतात ते त्यांच्या पद्धतीने सर्वे तयार करून प्रसिद्धी करायला लागलेले आहेत आणि मग जर सर्वे त्यांच्या दुसऱ्या एखाद्याने केला आणि एखाद्याच्या विरोधात गेला तर तो सर्वे चुकीचा असं म्हणण्याची एक पद्धत सुरू झालेली आहे। काल काही लोकांचा सर्वे आला आणि त्या सर्वेमध्ये महाविकास आघाडीला सत्ता मिळणार असं एकंदरीत तो सर्वे होता। मला वाटतं सर्वे कोणत्याही एजन्सीने केलेला असो काही असो, परंतु त्या सर्वेला आजच्या घडीला तेवढं महत्त्व आहे का हा सगळ्यात बेसिक प्रश्न आहे। मग तो आमच्या बाजूने जरी असला तरीही, परंतु महाविकास आघाडीच्या लोकांना असं वाटायला लागलं की हा सर्वे आला तर आपण तर बस जी लोकसभेला आलेली सूज आहे ती आमची आजही कायम आहे की काय। आणि सर्वे करणाऱ्यांनी सुद्धा असे सर्वे केलेले आहेत की हम बने तुम बने एक दूजे के लिए अशा अविरोहात यांची युती झालेली आहे, आता यांच्या गळ्यात गळे पडलेले आहेत। हे सर्व जेव्हा घडेल सर्वेचा महत्त्व तेव्हा प्राप्त होईल ज्या टायमाला खऱ्या अर्थानं जागा वाटप होतील। मग कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, कोण नाराज आहे, कोण खुश आहे, कोणी पक्ष सोडला, कोणी पक्ष धरला, या सगळ्या घडामोडी झाल्यानंतर जो सर्वे होईल त्याला महत्त्व दिलं पाहिजे अशा मताचे आम्ही आहोत। परंतु तरी आमचं मत आहे जी महायुतीचे जे काही घटक पक्ष आहेत, मग भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, रिपाई आठवले गट असेल व इतर जे काही सोबत जे आमच्या पक्ष आहेत ते त्यांच्याबरोबर आमची युती ही अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडेल। मला वाटतं गणपती झाल्यानंतर 8 दिवसामध्ये ह्या युतीची घोषणासुद्धा होईल। म्हणून आम्ही जनतेमध्ये जातोय, जनतेचे काम करतोय। आजही आमचे मुख्यमंत्री असेल, दोन्ही उपमुख्यमंत्री असेल, प्रत्येक एक दिवसही त्यांचा खाली जात नाही तर जनतेमध्ये ते आहेत आणि जनतासुद्धा त्याच उत्स्फूर्तीने त्यांचं स्वागतसुद्धा करते। म्हणून येणारी सत्ता ही महायुतीची असेल हा आमचा दावा तुम्हाला काही दिवसांनी दिसेल। महायुतीमध्ये सध्या भाजप आणि अजित पवार यांच्यामधली जी 20 जागा आहे ती कॉमन आहेत, कारण की भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि भाजपची कुठेतरी अडचण झाल्याचं चित्र आहे। नाही, या सगळ्या अडचणीवर तोडगा निघेल। एक लक्षात घ्या, अजितदादा हे शरद पवार गटामध्ये जेव्हा होते त्या टायमाला असलेली परिस्थिती किंवा त्या टायमाला त्यांच्या विरोधात भाजपने लढवलेल्या जागा, त्याच्यामुळे 1 नंबर 2 नंबर हा प्रश्न येतोच। परंतु यामध्ये दोन्ही नेते समंजसपणाने आपली भूमिका पार पाडतील म्हणून अडचण येणार नाही। आज ज्या शंका उपस्थित होतात त्याला फक्त 8 दिवसाचा कालावधी आहे। 8 दिवसानं या शंकेचं सर्व निरासन होईल आणि सर्वांना योग्य आमचा क्रायटेरिया जो आहे उमेदवार निवडून येणे हा आमचा क्रायटेरिया आहे। मग त्या पद्धतीने जागेचं वाटप होईल। त्यामध्ये एखादा दुसरा नाराजही होऊ शकतो, एखादा दुसरा खुशही होऊ शकतो, परंतु सत्ता येण्यासाठी हे सर्व गोष्टी ह्या केल्या जातील। अजित पवारांनी शिंदेपेक्षा मोठी गद्दारी केली असं संजय राऊत म्हणतात। अजित पवारांनी काय केलं काय नाही केलं याच्याकडे संजय राऊत सारख्या बिनडोक माणसाने लक्ष देण्याची गरज नाही। तुम्ही काय केलंय हे पहिले लक्षात घ्या। तुम्ही कुणाचे दासी जाऊन बनून बसलेत याकडे लक्ष द्या। आज तुम्हाला कुणाचे उंबरठे झिजवावे लागतात त्याकडे लक्ष द्या। तुमचं अस्तित्व शून्य कसं झालं याकडे लक्ष द्या। काँग्रेस तुम्हाला आज बोलत सुद्धा नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे। म्हणून तुमची गत घरकाना घाटका, मी पहिलं वाक्य वापरणार नाही, म्हणून घरकाना घाटका ही त्यांची गत झालेली आहे आणि कोणी काही बोलो न बोलो परंतु यांची बडबडी चालू आहे आणि यांच्या बडबडीला महाविकास आघाडीमध्ये सुद्धा कोणी महत्त्व देत नाही। अमित शहांनी जो प्रस्ताव दिलेला आहे 65 जागांचा तो शिंदेंना अमान्य आहे, त्यांना 80 जागा पाहिजे असं एक चर्चा सुरू आहे। जागेचं कोणतंही ना वाटप झालं ना बोलणी सुरू आहे हे मी अधिकृतपणे सांगतो। कोणत्या पक्षाने ना अजितदादांनी जागा किती पाहिजेत हे सांगितलेलं नाही, ना शिंदे साहेबांनी नाही, ना भाजपने पण नाही।
यांची जोपर्यंत बैठक होत नाही आणि तिन्ही नेते ठरवत नाही तोपर्यंत आतापर्यंत कोणत्याही जागेची मागणी कोणत्याही नेत्याने केलेली नाही. म्हणून अमित शहा साहेब काही बोललेत किंवा देवेंद्रजी काही बोललेत किंवा शिंदे साहेब काय बोललेत, हे सर्व फक्त बातम्या आहेत, यात तथ्य काही नाही. संकेत बावनकुळे हॉटेल बिलामध्ये बीफ कटलेट आढळलं असं गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे आणि हिंदुत्व शिकवणाऱ्यांना गोमांस चालतं का असं देखील त्यांनी आरोप केलेला आहे. बावनकुळेचा मुलगा त्या हॉटेलमध्ये काय खात होता, काय नाही, हे त्यांना काय करायचं काय. आरोप करताना थोडं डोकं, या संजय राऊतचं मुळात मानसिक संतुलन बिघडलेला माणूस आहे. त्या हॉटेलमध्ये काय मिळतं, त्याच्या प्लेटमध्ये काय होतं, अहो त्यांनी कोणती चड्डी घातली हेही पाहायला कमी करणार नाहीत. यांना कशावर चर्चा करतात हे तरी कळायला पाहिजे. एक मुलगा कुठं हॉटेलमध्ये गेलाय तर त्यांनी काय खाल्लं, कोणते कपडे घातले, कोण होतं बरोबर, दारू पिला का पाणी पिला, ह्या सगळ्या गोष्टीचा यांना वेळ तरी कसा मिळतो. म्हणून ह्या लोकांच्या घरात घुसून भांडणं लावणं किंवा लोक एखाद्याचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी हे प्रकार फक्त हेच करू शकतात. मला वाटतं सार्वजनिक जीवनामध्ये या गोष्टीला लोक निंदा करतील या संजय राऊतची, की असं कुणाच्या घरात डुकून असं बोलणं हे योग्य नाही. संजय राऊतांनी अशी देखील टीका केली आहे की अजित पवार हे महायुतीतील सर्वात वरिष्ठ नेते आहे आणि तेच महायुतीत मुख्यमंत्री पदाचे हक्कदार आहेत. अजितदादा मुख्यमंत्री होतील की नाही हे आम्ही पाहू. उद्धव ठाकरेबद्दल तुमचं मत काय आहे? ज्यांनी शिवसेना प्रमुखाचे विचार सोडले, ज्यांनी पक्षामध्ये झालेली बंडखोरी सुद्धा सहन केली, त्या बिचाऱ्यांना मुख्यमंत्रीपद करणार आहे का यावर भाष्य केलं पाहिजे. दिल्लीच्या वाऱ्या करून थकले, शरद पवारच्या घराच्या वाऱ्या करून थकले, परंतु तुमचं नाव कुणी घेत नाही हे दुर्दैव तुम्हाला लक्षात कसं येत नाही. म्हणून आमची चिंता करू नका, आमचा मुख्यमंत्री कोण होईल ते आम्ही पाहून घेऊ, परंतु उद्धव ठाकरेंचं नाव पुढं रेटायचं काम तरी प्रामाणिकपणे करा. शरद पवारचे असलेले तुम्ही दलाल, तुम्ही इतरांबद्दल चर्चा करता. तुम्हाला अखेरला हे सिद्ध करायचं आहे की आता मी उभाट्याला संपवलेलं आहे, म्हणून आता या गोष्टी तुमच्या लक्षात यायला लागलेल्या आहेत आणि म्हणून तुमचे हे बेताल वक्तव्य आता तुम्ही सुरू केलेले आहे. विचारू आता सचिन. किरीट सोमय्या भाजपमध्ये नाराज असल्याचा प्रकार समोर येतोय. त्यांना भाजपच्या प्रचार कमिटीच्या समितीत घेतलं होतं, मात्र त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. ते म्हणले की मी सामान्य कार्यकर्ता म्हणूनच राहील. 2018ला ठाकरेंमुळे भाजपनं मला पत्रकार परिषद सोडायला लावली आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात मी ठाकरेंच्या सातत्याने लढलो, 3 वेळेला प्राण घातक हल्ले सुद्धा माझ्यावरती झाले, अशी नाराजी सुद्धा त्यांनी बोलून दाखवलेली आहे. किरीट सोमय्याचे वाक्य सांगतो त्यांचं, असे पद देऊन उगाच माझा अवमान करू नका असा टोलाही त्यांनी लावला. नाही, किरीट सोमय्या हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. कालचे त्यांची जी काही कार्यकर्ते झाली हा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे आणि त्यांनी जी नाराजी व्यक्त केली त्यावर मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेब योग्य तो निर्णय जरूर घेतील. त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत निर्णय असल्यामुळं त्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही. सरसंघचालकांचं एक विधान सध्या खूप वादात आलंय, त्यावर टिप्पणी सुरू झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर जास्त केलं जाते अशा पद्धतीचे म्हटलं जाते, तुमचं काय मत आहे असं? निवडणुकीच्या तोंडावर तर ह्या सगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मोठ्या मोठ्या करायचा प्रयत्न काही लोकांचा होतोय. पण भागवतांनी काय बोललं किंवा भुजबळांनी काय बोललं यावर माझा तेवढा अभ्यास नसल्यामुळे त्यावर मी भाष्य करणार नाही. रायगडांवर शिवरायांचं सगळं टिळकांनी शोधलं असं त्यांचं म्हणणं होतं आणि यावर आक्षेप घेतला. नाही, त्यावर भाष्य करणं मला उचित वाटत नाही. कोण शोधलं शिवाजी महाराजांचं? मला मी त्यावर भाष्यच करणार नाही. तुम्हाला माहिती तर असेल, तुमच्याकडनं नॉलेज काय ते सांगा, त्यांचं जाऊ द्यावं. मी त्याबद्दल माझं नॉलेज कमी आहे, मी त्याच्यात भाष्य करणार नाही. संजय राऊत असं म्हणतात की गोपीनाथ मुंडेच्या काळापासून भाजपकडून शिवसेनेचा उमेदवार पाडण्याचं राजकारण, त्यानंतर संख्याबळाच्या आधारे मुख्यमंत्री ठरवणं हा धोकादायक फॉर्म्युला असा सामना त्यांच्यावर. गोपीनाथ मुंडेंना सगळ्यात जास्त सांभाळलं असेल ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी. मग प्यार किया तो डरना क्या इथपासून तो गोपीनाथ मुंडेला सन्मानाचं पद देण्यापर्यंत, उपमुख्यमंत्री करण्यापर्यंत, त्यांना गृहमंत्री करण्यापर्यंत शिवसेना प्रमुखांची प्रमुख भूमिका होती. म्हणून आणि गोपीनाथ मुंडेंचं तेवढंच प्रेम बाळासाहेबांवर होतं. मी स्वतः अनुभवलेलं आहे.
शिवसेना प्रमुखासमोर आम्ही बसलेले असताना जेव्हा एखाद्या वेळेला गोपीनाथ मुंडे आले तर ते असे म्हणायचे, आला गोपीनाथ, आता काहीतरी माझ्याकडून घेऊन जाईल. आणि दिलखुलासपर्यंत गोपीनाथ मुंडे साहेबांनी जे काही मागितलं बाळासाहेब द्यायचे. म्हणून ते असलेले संबंध तो माणूस कधीही शिवसेनेचा उमेदवार पाडायचा स्वप्नातही विचार करू शकणार नाही. म्हणून दिवंगत माणसांच्या बद्दल असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. सरकार 100% फेल आहे म्हणून राज्यपालांना आता कारण एकावाला फिरावं लागतंय, अशा पद्धतीची टीका काँग्रेस करते. राज्यपाल फिरले नाही तर रबरी शिक्का. फिरून जर सर्वसामान्याची भावना जाणून घेतली तर सरकार फेल. म्हणजे चित भी मेरी पट भी मेरी. अरे आज राज्यपाल या राज्याचा सर्वकडे जाऊन सर्वांना भेटतोय, सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटतोय, एका पक्षाच्या नाही. सर्व उद्योगपतींना भेटतात, सर्वसामान्य घटकातील लोकांना भेटायचा प्रयत्न करतात, त्यांच्या भावना जाणून घेतात. घटनात्मक असलेलं हे राज्यपालाचं पद खऱ्या अर्थानं कसं वापरायचं हे राज्यपाल आता दाखवून देत आहेत. आणि म्हणून त्यांचा जर त्यांच्या ज्ञानाचा उपयोग या महाराष्ट्राला होत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि म्हणून टीका करणं हा जर तुमचा जर रोजचा जर धंदा असेल तर आता ते बंद करा आणि सहकार्याची भावना म्हणून महाराष्ट्र कसा पुढे जाईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. सुशील कुमार शिंदे म्हणाले की मी लाल चौकात भाषण केलं त्यामुळे मी लोकप्रिय गृहमंत्री होतो, मात्र काश्मीरला जाताना मला भीती वाटायची. हेच आहे मोदी सरकारने काय केलं याचं उत्तर हे आहे. म्हणजे भारताचा गृहमंत्री असून सुद्धा लाल चौकामध्ये जायला घाबरत होते. ही परिस्थिती काँग्रेसच्या राज्यामध्ये काश्मीरमध्ये होती. आज सर्वसामान्य माणूस आज लाल चौकात जाऊ शकतो हे धाडस फक्त मोदी साहेबांनी केलेलं आहे. म्हणून काश्मीर, पूर्वीचा काश्मीर आणि आताच्या काश्मीरमध्ये जो फरक झालेला आहे त्याची आठवण कदाचित सुशील कुमार शिंदे साहेबाला आली असावी की गृहमंत्री असताना सुद्धा मी तिथे जाऊ शकत नाही, मला भीती वाटायची कधी कुठून गोळी येईल. परिवर्तन ज्याला म्हणतात हे करण्याचं काम मोदी साहेबांनी केलंय. आणि त्याचा परिणाम आज की काश्मीरमधला सर्वसामान्य माणूस जो काश्मीरी आहे तो सुद्धा आता या मुख्य प्रवाहात सामील व्हायला लागलेला आहे. तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये पाहाल त्याने निवडणुकीमध्ये भाग घेतलाय. सर्व क्षेत्रामध्ये आता त्यांचा सहभाग होतोय आणि तिथून अतिरेकाचं उच्चाटन होतंय. पुढे असं सुशील कुमार शिंदे म्हणाले की एका दलित नेत्याला मुख्यमंत्री करणं सोपं नव्हतं, हे फक्त सोनिया गांधीच करू शकतो. दलित नेत्याला मुख्यमंत्री सोनिया गांधींनी जरी केलं असलं तरी सुशील कुमार शिंदेनी प्रामाणिकपणे छातीवर हात ठेवून सांगावं त्यांना काम करू दिलं का. सुशील कुमार शिंदे साहेबांनी हे सांगावं, ज्येष्ठ नेते आहेत ते, तुम्ही मुख्यमंत्री असताना तुम्हाला इतर तुमच्या पक्षातील लोकांनी संपूर्ण अधिकाराचा वापर करू दिला का, मग करू दिला होता की नाही याचं उत्तर त्यांनी पहिलं दिलं पाहिजे. मी अनेकांकडून असं ऐकलं आहे की सुशील कुमार शिंदेला एखाद्या फाईलवर सही जरी करायची असली तरी त्यांना इतर त्यांचे जे काही सहकारी होते त्यांचं कन्सर्न घेतल्याशिवाय सही करता येत नव्हती. ही वस्तुस्थिती होती. हे सुशील कुमार शिंदेने त्यांच्या खाजगीमध्ये अनेक मित्राला सुद्धा सांगितलेलं आहे. ओवेसी परवा शहरात आले होते, त्यांनी स्पष्ट म्हटलंय की मुस्लिमांवर रस्त्यावर या, वक्फ कायदा आहे त्याला जर विरोध केला नाही तर मशीद एकही रस्त्यावर उरणार नाही, त्यामुळे आपण सगळ्यांनी रस्त्यावर येण्याची गरज आहे. या विधानाकडे तुम्ही कसं वक्फ बोर्डाचं कारण दाखवून ओवेसीने पुन्हा मुस्लिमाचं एकत्रीकरण करायचं सुरू केलेलं आहे. मुळामध्ये त्यांचा रोग दुसरीकडे आहे. लोकसभेमध्ये मुस्लिमांनी केलेली चूक आता त्यांच्या लक्षात आलेली आहे. लोकसभेमध्ये जो अपप्रचार केला होता की लोकसभेमध्ये जर भाजपचं सरकार आलं किंवा मोदी पुन्हा जर आले तर मुसलमानाला पाकिस्तानात जावं लागेल आणि त्या एका भीतीपोटी मुस्लिमांनी फतवा काढून मोदी विरोधात मतदान केलं. आणि आज त्यांना याची जाणीव झाली की आपल्याला काँग्रेस असेल भले दुसरे इतर पक्ष असेल आघाडीचे त्यांनी आपल्याला वापरून घेतलं. म्हणून ओवेसीने त्या अनुषंगाने केलेलं ते विधान होतं. वक्फ बोर्डचा कायदा हा त्यांना बॅरिस्टर असल्यामुळे चांगला माहिती हा समाजाच्या हिताचाच आहे. दुसरा एक प्रश्न आहे, बारामतीत अजित पवार गणेश उत्सवाच्या भेटीला आले नाही, त्यामुळे तुमच्याच पक्षाचा शिंदे गटाचा एका जिल्हा प्रमुखाने अजितदादांच्या फोटोला काळं कापड बांधले. नाही, त्यांनी एक नाराजी व्यक्त करायचा प्रयत्न केला होता की आबा दादा तुम्ही आले पाहिजे होतं, आम्ही एवढा मोठा गणेश उत्सव साजरा करतोय, एवढी मोठी तुमची होल्डिंग लावलेली आहे
आणि तुम्ही जर आला असतं तर आमच्या आनंदात भर पडली असती, म्हणून ते थोडासा निषेध करायचा प्रयत्न केला, परंतु त्यांना सुद्धा शिंदे साहेबांनी समज दिलेली आहे. दादा चुकले नाही, दादा चुकले नाही, दादाकडे टाईम नसावा कदाचित, परंतु शिंदे साहेबांनी त्यांना सुद्धा समज दिली की असे प्रकार होता कामा नये. आरोग्यमंत्री तानाजी सावंत त्यांची गाव भेटीचा कार्यक्रम चालू आहे. पाठीमागे त्यांनी एका शेतकऱ्याला धमकी दिली होती, मात्र परत काल पुन्हा तसाच प्रकार घडला. त्यांच्या कार्यक्रमामध्ये एका शेतकऱ्यांना, बोलणाऱ्या शेतकऱ्याला सौम्य लाठीमार सुद्धा केला आणि माध्यम प्रतिनिधीचे मोबाईल पोलिसांनी हिसकावलेले आहेत आणि दमदाटी सुद्धा केली, धमकावली. नाही, मी जे काल तुमच्या माध्यमातून जे काही टीव्हीवर पाहिलं तर त्या ठिकाणी जे काही त्याच्या कार्यक्रमामध्ये घुसलेले होते त्यांच्याकडे रिव्हॉल्वर सुद्धा सापडलेले आहे. म्हणून काही लोक जाणून बुजून हा प्रकार करायच्या भानगडीत होते आणि त्याला पोलिसांनी चोप दिलेला आहे. शेतकऱ्यांचा आणि त्या लाठीचार्जचा काही संबंध नाही आहे. शेतकऱ्यांबद्दल कुठंही लाठीचार्ज केलेला नाही आहे. ते जे घुसलेले होते त्यांच्याकडे रिव्हॉल्वर होते अशी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. नागपुरामध्ये मुलांचा अपघात झालेला अशी माहिती आणि त्यांच्याच बाबतीत का होते तानाजी सावंत? टार्गेट केलं जातं. एखाद्या राजकारणामध्ये एखाद्याकडून भडक वक्तव्य निघतं, त्याला टार्गेट करणं हा तर तो प्रकार आहे. ते आज कालही जर गेले होते ते विकास कामासंदर्भातच गेले होते. ज्या ज्या ठिकाणी जातील, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला कामं चांगली करायची त्या ठिकाणी काही तिथील स्थानिकांचा जो काही इतर पक्षाचा पुढारी असतो तो विरोध करायचा प्रयत्न करतो आणि त्याची ती बातमी होते. नागपुरात 3,500 CCTV आहेत, त्यातून जे आम्हाला पाहिजे तेच गायब आहेत. महाशक्ती वाचवण्यासाठी लागले आहे, संकेतला ताब्यात घेतले तरी सोडून दिले जाईल अशा पद्धतीचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलेला आहे. ती अत्यंत ज्ञानी महिला आहे. तिने केलेल्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही. त्यांचं भाष्य सोडून द्या, आपण त्यांना वाचवण्याचे प्रयत्न होत आहे. अहो, असं कसं होतं? ही लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये कायद्याला सर्वात जास्त महत्व आहे. घटना मानणारे आम्ही आहोत. तो बावनकुळेचा मुलगा असो का एकनाथ शिंदेचा मुलगा असो का आणखीन कुणाचाही मुलगा असो, कायदा सर्वांसाठी समान आहे. म्हणून कायद्याच्या याच्यात तो जर गुन्हेगार असेल तर त्याला शिक्षा जरूर होईल. कायदा मोडून किंवा कायद्याच्या वर आपण आहोत असं जर कोणी भासवत असेल तर ते चुकीचं असतं. आम्ही त्यातले नाहीत. आम्ही घटना मानणारे आहोत. रोहित पाटील आणि जयंत पाटील यांच्यामध्ये बऱ्याच राजकीय वाद सुरू, त्यामुळे थोडा ऑफलाईन झाले रोहित पाटील सध्या. काय त्याच्यावर? रोहित पवार साहेब, रोहित पवार आता राजकारणामध्ये दुसरे आदित्य ठाकरे होण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळं ज्येष्ठ नेत्याचा वारंवार करत असलेला अपमान हे ज्येष्ठ नेत्याला कुणालाही सहन होत नाही. तो तसाच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला सुद्धा जयंत पाटलाला सहन होत नाही. एखादी निवडणूक लढवून राजकारणात येऊन इतरांना शहाणपण शिकवणं हे नवीन कार्यकर्त्याने करू नये हे त्याच्या मागचा उद्देश असतो. शरद पवार निष्ठा ठेवून जर ते काम करत असतील, त्यांच्या मार्गामध्ये तुम्ही दरवेळेस जर अडसर आणत असाल तर त्यांचा साहजिक आहे त्या माणसाने त्याबद्दलचं नाराजगी व्यक्त केलेली आहे. परंतु जयंत पाटील हे मॅच्युअर्ड नेते ज्याला म्हणतात त्यापैकी एक असल्यामुळे त्यांनी कदाचित त्याबद्दल बोलणं टाळलं असावं. निवडणूक पुढे ढकलल्या जाईल असा विरोधक आरोप करत होते. मात्र निवडणूक आयोगाने आता राज्यामध्ये मीटिंग 13 तारखेला ठेवलेली आहे, तयारीचा आढावा घेणार आहे. ही खोटी माहिती होती विरोधकांची, वेळेवर निवडणूक. विरोधक हे सगळ्या गोष्टीपासून पळ काढायच्या भानगडीत आहेत. खोटा नेरेटिव्ह पसरवायचा, लोकांची दिशाभूल करायची. आम्ही वारंवार सांगतो की हे निवडणूक आयोगाचं काम आहे. निवडणूक कधी घ्यायची हे निवडणूक आयोग ठरवणार आहे. सरकारने त्यांना कुठेही थांबवलं नाही किंवा विनंत्या सुद्धा केलेल्या नाही. एखाद्या वेळेला राज्यामध्ये जर एखादी गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर मुख्यमंत्री एखाद्या वेळेला पत्र देऊ शकत होते, परंतु तशी कोणती परिस्थिती राज्यात नाही. म्हणून निवडणूक आयोगाने त्यांचं काम करावं. आम्ही निवडणुकीला समोर जायला तयार आहोत, परंतु वारंवार सांगायचं की निवडणूक पुढे ढकलल्या जाणार, राष्ट्रपती राजवट येणार. आता त्यांच्या तोंडावर मारलेली ही चपराक आहे. खतगावकर काँग्रेसमध्ये परत जातात तेवढ्यावर. खतगावकरांसारखा ज्येष्ठ नेता पुन्हा काँग्रेसमध्ये जातोय. खरं तर तिथलचं नांदेडचं एक राजकारणाचं एक समीकरण वेगळं आहे. म्हणून अशोक चव्हाणचं त्यांचं जमत नव्हतं. अशोक चव्हाण आता भाजपमध्ये गेल्यामुळं कदाचित त्यांचा तो तिकडे प्रवेश असावा. परंतु तरी त्या तिथलच्या राजकारणामध्ये भविष्यामध्ये काय घडामोडी होतील हे सांगणं आजच्या घडीला तरी कठीण आहे. अंधेरी पूर्ववरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. मोदी पटेल यांनी रात्री मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली.
हे सगळं चालत राहणार. राजकारणामध्ये आता कोणती जागा कोणाला मागावी, कोणी कोणाकडे वसिला लावावं, कोणी कोणाला भेटावं, कन्व्हिन्स करावं, या सगळ्या गोष्टी ह्या निवडणुकीच्या काळामध्ये होत असतात आणि हे सर्वच पक्षात होतात. यामुळं कोणी कोणाला भेटलं तर त्याच्यामध्ये एवढी काही मोठं घटना घडली असं काही समजायचं कारण नाही आहे. प्रत्येकाला राजकीय जीवनामध्ये आपलं अस्तित्व असावं किंवा आपल्याला संधी मिळावी हे त्यासाठी काही धडपड करणं हे गैर नाही. तानाजी सावंत यांच्या पुतण्या सुद्धा अजितदादा ते सगळे होणार का? मी सांगितलं प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतील. म्हणून आता जेवढे काही सर्वे आलेत हे सर्व आता बाजूला सारा आणि म्हणजे युती सगळ्याच्या बोलणे सगळ्या पक्षाचं झाल्यानंतर मग खऱ्या अर्थानं राजकारणाला सुरुवात होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.